पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील भ्रष्टाचार आणि रुग्णालयातील गैरव्यवहाराबाबत आता रुग्ण हक्क परिषदेच्या वतीनं याचिका दाखल होती. रुग्ण हक्क परिषदेबरोबर इतर सामाजिक संस्था देखील त्यामध्ये सहभागी होणार आहेत. सरकारी बिलं मंजूर होत असताना म्हणजे महापालिकेची बिलं मंजूर होत असताना महापालिकेचा अंतर्गत आरोग्य खात्यातला भ्रष्टाचारही त्यात नमूद केला आहे. जाणून घेऊयात नेमकं हे प्रकरण काय आहे. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य खात्यामध्ये चाललेल्या भ्रष्टाचारासंबंधी ही याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली आहे. मी महानगरपालिका आयुक्त आणि अँटी करप्शन ब्युरोचे डायरेक्टर जनरल यांना यासंबंधी पुरावे पाठवले होते. त्यामध्ये एक आरोग्य अधिकारी आहेत, त्यांच्यासंबंधी हे पुरावे होते. त्यांनी जी बिलं थांबवली आहेत आणि ज्या प्रकारे प्रायव्हेट हॉस्पिटल्सना परमिशन दिलेले आहेत, कोणत्याही प्रकारचं व्हेरिफिकेशन न करता 2021चा गव्हर्नमेंटचा GR फॉलो न करता बऱ्याचशा हॉस्पिटल्सना परवानगी दिलेले आहेत. याबद्दल रुग्ण हक्क परिषदेचे उमेश चव्हाण यांनी मला काही माहिती दिली होती. एक फाईल पाठवली होती. त्या फाईलवर मी काही माहिती अधिकार केले, पण PMCने त्या माहिती अधिकारांचं उत्तर अजूनपर्यंत दिलेलं नाही आहे. ॲक्शन का घेतली नाही यासंबंधी उत्तर नाही. प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये 2 पेशंट्सचं मयत झालं होतं. बिलं थांबवल्यामुळे त्यांना डांबून ठेवलं होतं. त्यासंबंधी काही ॲक्शन महानगरपालिकेने घेतलेली नाही. तर अँटी करप्शन ब्युरो मुंबईने हा RTI ही माझी तक्रार पुणे अँटी करप्शन ब्युरोला ट्रान्सफर केली. त्याला सुद्धा 1 महिना झाला, तथापि पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अद्याप काही कार्यवाही केलेली नाही. डॉक्टर नाईक मॅडम यांनी आपल्या एका मित्राला बिलांमध्ये किती कमिशन पाहिजे आणि ती बिलं क्लिअर कर असे काही व्हॉट्सअप मेसेजेस पाठवल्याचे पुरावे सुद्धा याचिकेबरोबर जोडण्यात आलेले आहेत. तथापि हे सगळं चालू असताना एक गोष्ट मी अशी म्हटली आहे याचिकेमध्ये की म्युन्सिपल हॉस्पिटल आणि राज्य सरकारची इस्पितळं जसं ससून हॉस्पिटल आहे, कमला नेहरू पार्क आहे, इथे लोकांना जाण्याला भीती वाटते. जेवढे महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री यांनी ट्रीटमेंट घेतली गेले 5 वर्षात, ती सगळी प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये पॉश रूम्समध्ये घेतली, लाखो रुपयांची बिलं केली, जी राज्य सरकारने भरली. तर ह्या लोकांनी कधी सरकारी इस्पितळांमध्ये जायचं डेअरिंग दाखवलं नाही.